संत श्री नामदेव महाराज की जय। स्वानंद सुखनिवासी गुरुराम गुरुजोग महाराज की जय। ठाकुर बुवा मोतीराम महाराज की जय। मारोतराव महाराज की जय। वेदांत के श्री रंगनाथ महाराज की जय। सद्गुरु मौनानंद महाराज की जय। नागनाथ भगवान की जय। गौ माता की जय। गौ माता की जय। भारत माता जय। गंगा माता की जय। वैदिक सनातन हिंदू धर्म की जय। पवन सुत हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज। रमा पार्वती पते हर हर वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐसी काया जवनो हे उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विन एक कामानो हे देहाच्या निरासे पाविजया ठाया माझी ऐसी काया जवनो हे तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरासे पाविजया ठाया किंवा देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐसी काया जवनो हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवन भवानी सहितन्य नमामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका घ्यावी माझी सेवा आदीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा ओ घ्यावी माझी
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची रामाच्या सेवका शरणा आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपिकुळ हनुमंत आता अभिनव वाघविलासिनी ते चतुर्यार्थ कला कामिनी ते विश्वमोहिनी शारदा नमस्कारिली म्याता तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तुम्हा मानिन एवढा होईन मी मस्तक माझा पायावरी भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजे ठाया माझी ऐसी काया जवनोही प्रस्तुत सनप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अवतार श्रेष्ठ सनातन निष्ठ वैदिक ज्येष्ठ वारकरी श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या पंचम वेद असलेल्या गाथा नावाच्या ग्रंथातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। आजच्या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भक्तीची व्याख्या करतात, वैराग्याची व्याख्या करतात आणि ज्ञानाची व्याख्या करतात। किंबहुना तुकोबाराय भक्तीचं स्वरूप सांगतात, वैराग्याचं स्वरूप सांगतात आणि ज्ञानाचंही स्वरूप सांगतात। किंबहुना भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय इतकंच नाही तर महाराज म्हणतात भक्ती कोणाच्या ठिकाणी किती आहे, वैराग्य कुणाच्या ठिकाणी किती आहे आणि ज्ञान कुणाच्या ठिकाणी किती आहे हे मला चांगल्या तऱ्हेनं कळतं असं तुकोबाराय जरा प्रौढीनं बोलतायत। आज छातीवर हात ठेवून जरा खमंग भाषेत बोलतायत। नुसतंच भक्ती करून लोकायला वरपंगी भक्ती आहे का खरंच अंतर्मुखातून भक्ती करते हे मला चांगल्या तऱ्हेनं कळतं महाराज म्हणतात। नुसतंच वैराग्य लोकांना दाखवण्यापुरतं आतून त्याच्या भोग आसक्त असा भोग घेण्याची वृत्ती मानसिकता आहे
का खराच तो वैराग्यशील आहे, किंबहुना त्याच्या ठिकाणी वैराग्याचा संचय झालेला आहे, हे सुद्धा मला चांगल्या तऱ्हेनं कळतं. ज्ञान वैखरीनं वाणीनं त्याच्या वागचातुर्यानं किंवा तो बोलण्यासारखा पोपटासारखा बोलायला आहे आणि पोकळ ज्ञानाच्या गोष्टी करतो की खरंच याला अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव आहे, किंबहुना ब्रह्मतत्वाच्या ज्ञानाचा याला अनुभूती आहे, का नुसतंच ज्ञानाच्या गप्पा मारून लोकांचं रंजन करतो. महाराज म्हणतात हे मला चांगल्या तऱ्हेनं कळतं. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. कारण देहाच्या निरासे पाविजे ठाया, माझी आईसी काया जवनो हे. जे करून भक्ती ज्ञान वैराग्याला प्राप्त प्रदान होता येतं ते मी केलेलं आहे, किंबहुना माझ्या देहाचा बाध झालेला आहे, देह तादात्म्य माझं शिल्लक राहिलेलं नाही, म्हणून मला त्याचा अपरोक्ष अनुभव आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. का तर या तिन्ही गोष्टी तडजोड जमत नाही, कमी अधिकपणा जमत नाही. ह्या तिन्ही गोष्टी जीवनाच्या प्रवासात सोबत असाव्या लागतात, तेव्हा गाडी व्यवस्थित चालते. बरं, म्हणून महाराज सुंदर दृष्टांत देतात समजण्यासाठी. उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडे पाक, एका विन एक कामानो हे. का तर तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. आता कोणी उठलं की मला लक्षात ठेवा, तिघ गेले तर गेले की 9:45 वाजतायत आणि 10:15 10:30 थांबायचं आहे. म्हणजे अर्ध्या पाऊण तासात 8 तासासहित टिफन आपल्याला धुऱ्यावर काढायची आहे आणि मला सकाळी 5 पर्यंत आळंदी गाठायची आहे. बरं, ठीक आहे, तुम्हाला मागे दिग्गजांच्या रांगेत असल्यामुळे वेळ भेटला नसेल, तुम्ही आज हात धुवून घेतला, छान. सगळा बडीजाव आहे, तडजोड आहे, व्यवस्थित वातावरण आहे, त्याच्यात आनंद घेतलाच पाहिजे. अभंगाचा शब्दशः भावार्थ मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. अभंगाच्या शब्दान शब्दाचं पदान पदाचं चिंतन करण्याच्या आधी परिहार परिचय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. त्या न्यायानं ब्रह्मलीन संत मौनानंद महाराजांच्या 71व्या पुण्यस्मरणाच्या पित्यर्थ अव्याहतपणे चालू असलेली ही नामसाधना, अन्नदान, धर्मदान, ज्ञानदान असा समग्र हा नामयज्ञ धर्मयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्या धर्मयज्ञातील 6व्या दिवसाचं हे कीर्तनरूपी वाघपुष्प समस्त गावकऱ्यांच्या वतीने माझ्यासारख्या अनाधिकारी अज्ञानी पामराच्या वाट्याला आलं. ही माझ्यावर असलेली मौनानंद महाराजांची कृपा समजून कीर्तनासाठी उपस्थित होतो. विठ्ठल टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळ वाजवा, भजन म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा.
ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजे आठाया माझी ऐसी काया जवनोही भक्ती म्हणजे नमन वैराग्य म्हणजे त्याग आणि ज्ञान म्हणजे ब्रह्मतत्वाचा अपरोक्ष ज्ञान होणं प्रतीती होणं अनुभूती होणं म्हणजे ज्ञान कसं 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 तुमच्या ध्यानात आलं का भक्ती म्हणजे नमन वैराग्य म्हणजे त्याग आणि ज्ञान म्हणजे ब्रह्मतत्वाचा अपरोक्ष अनुभव येणे त्याची प्रतीती येणे लक्षात येणे स्मरण होणे चिंतन होणे भावने कळणे समजणे आकळणे आकलन होणे किंबहुना ज्ञान होणे विठाला का तर ही वाणी तुकोबारायांची आहे मूर्तिमंत भक्ती म्हणजे तुकोबार आहे वैराग्य म्हणजे तुकोबार आहे आणि ज्ञान म्हणजे तुकोबार आहे त्यात गुंजाईस नाही तडजोड नाही तुकोबारायांनी भक्ती केली ती क्वालिटीची वैराग्य म्हणजेच तुकोबार आहे तुकोबार आहे म्हणजेच वैराग्य भक्ती होती आणि क्वालिटीची भक्ती असल्यामुळे अर्थातच तुकोबारायांच्याकडे वैराग्याचा संचय झालेला होता आणि तुकोबाराचा जन्म जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा परंपरेनच नामदेवरायांचा तो अवतार जे जे झाले अवतार तुका त्यांच्या ज्या कुळात जन्माला आले त्या कुळातही तुकोबारायांच्या पिढ्यानपिढीचा परमार्थ बर पंढरपूरच्या व्यतिरिक्त भूतलावर स्वयंभू भगवान परमात्मा जर देशाच्या जगाच्या पाठीवर कुठं असतील तर ते कुठे आहेत तुकोबारायाच्या घरी देहूत आहेत बर असं मागही झालं नाही पुढे होणे नाही होईल का नाही माहित नाही स्वतः देव तुकोबारायाला घ्यायसाठी आले आणि सदेह तुकोबाराय वैकुंठाला गेले बरं ही तुकोबारायांच्या परमार्थाची उंची आहे लेवल आहे आणि चहुवेदाचे केलेसे विवरण 4 वेद म्हणजे तुकोबारायाचा गाथा बाकी कुठेही झटके घ्यायची बेजार व्हायची काही आवश्यकता नाही गाथाचं पारायण केलं अभ्यास केला चिंतन केलं होत नसेल तर रोज नित्यनेमाचे गाथ्याचे जर 100 अभंग रोज वाचले तर सहज 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 4ही वेदाचा अभ्यास केल्याचं पुण्य पदरात मिळतं ही पावर तुकोबारायाच्या गाथ्यात आहे आपल्याकडे सगळं आहे कशाची कमी नाही भारत देश महाराष्ट्र सर्व अंगानं संपन्न आहे विठ्ठल हे मी गळ्यातलं काढतो साईनाथजी बाकीचे हारच मी स्वीकारून दिले असते पण गावातल्या जावयानं हार घातला त्याचा मान ठेवला पाहिजे आणि जास्त गळ्यात हार घातले की मला इंदिरा गांधी राजीव गांधीची आठवण होते काही काळ जगायचंय काळ खरतड आहे विठ्ठल नेहरूच्या गुलाबाच्या फुलानच तर देशाची वाट लावली विठ्ठल भाळी लावू नये बुक्कान माळ घालू नये गळा असा सूचक तुकोबारायांनी सल्ला दिलेला आहे
हार घातली की एक तर हार खावं लागती, भर 4 माणसात मान खाली घालावं लागती, याच्यापेक्षा बाकी इज्जत कुठं जाणार आहे. एक हार घातली की लोकांना बरं वाटते, बुवाने आमच्या हातातून माळ घातली. पण हे सगळं लौकिक आहे, मिथ्य आहे, खोट आहे. दिसण्यासाठी चांगलं आहे, आणि जे दिसतं ते नासतं, आणि जे दिसत नसतं ते कायम असतं. विठ्ठल साध सूत्र आहे जोशी महाराज, साध सूत्र आहे. काय सूत्र आहे? काय सूत्र आहे? परमार्थ हा अवस्थेचा आहे का व्यवस्थेचा आहे? हा स्ट्रगल करण्याचा विषय आहे सप्त्यातल्या मंडळींनी. कीर्तनाहून गेल्यावर गेल्या बाजावर डुकरासारखं पडून लोळायचं नाही. अर्धा तास शांत मांडी घालून बसायचं. कोणता अभंग होता, अभंग बुवानी कसा निवडला, अभंग सोडवला कसा, चिंतन विवेचन कसं केलं, टप्प्याटप्प्याने अभंगाचा विस्तार कसा मांडला, का अभंग तिकडं चुलीत लाकडं महाराज इकडं, असं काही होतं का, याचा तुम्ही लोकांनी चिंतन करण्याचा विषय आहे. आणि पूर्ण कीर्तन अर्धा तास 15 मिनिटं डोळ्यासमोर आणायचे, त्यातल्या प्रत्येक विषयाचं मंथन मनन करायचं आणि मग अंग टाकायचं. म्हणजे अवस्था कळती काय. पण हल्लीचा परमार्थ भीतीदायक झालेला आहे. परमार्थ हा अवस्थेचा आहे का व्यवस्थेचा? कसं अवस्थेचा आहे. पण हल्ली परमार्थातली अवस्था शून्य झालेली आहे, आणि परमार्थ किंबहुना भक्ती साधना ही व्यवस्थेची झालेली आहे. ही धोक्याची घंटा आहे. विठ्ठल म्हणून भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. अभंग फार चिंतनीय मोठा आहे, गहन आहे, चिंतनीय आहे. पूर्ण अभंगावर चिंतन होणं अशक्य आहे. अभंगाचे पहिलेच चरणातल्या तिन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. त्याचं चिंतन करायचं झालं तर भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय, ही त्रिसूत्री आहे. त्यात भक्ती कोण, भक्तीचं कारण काय, भक्तीचं उपकारण काय, भक्तीचं लक्षण काय, वैराग्य कोण, वैराग्याचं कारण काय, त्याचं लक्षण काय, तो कोण आहे, ज्ञानाचं लक्षण काय, ज्ञान कोण आहे, ज्ञानाची गरज काय, ज्ञानाचं कारण काय, ज्ञान कोण आहे. किती मुद्दे झाले? 13. आणि अजून त्याचे मुद्दे काही आहेत, असे मिळून मुद्दे आहेत 21. हे 21 मुद्द्याला थोडा थोडा जरी हात घातला तर 2 तास कीर्तन सहज चालतं. विठ्ठल पण 10ला 5 मिनिटं कमी आहेत. माझ्याकडे 35 मिनिटं मोजून शिल्लक आहेत. आणि गुरुची कृपा असल्यामुळे मला दोन्ही तिन्ही पद्धतीनं कीर्तन करता येतात. साहेब बाबूराव महाराज वाहक पाठात सांगायचे, कीर्तन करणं म्हणजे दत्या तांबूचा खेळ नाही, कोणी उठावून कीर्तन करावं. कीर्तन मजाक नाही, टाइमपास नाही, डेकोरेशन नाही. कीर्तनाचा खेळवाड होता कामा नये, कोणी उठावून कीर्तन करावं. कीर्तन कोण आहे हे समजून घेऊन कीर्तन करावं. कीर्तन स्वयंभू ब्रह्म आहे. विठ्ठल भक्तीचं स्वरूप सांगताना महाराज म्हणतात, भक्ती ते नमन. नमन म्हणजे नम्रता. नम्रता म्हणजे
नमनते नम्रता अंगी नम्रता अंगी नेघे रंगी पालट तुकाराम महाराजाच प्रमाण आहे. महाराज म्हणतात भक्तीचं स्वरूप नमन आहे आणि त्या नमनात पावर इतकी आहे. किती पावर आहे? जर नमन कळालं किंबहुना भक्तीचा पायाच नमन आहे. भक्तीचा उदयच नमनातून आहे. नमन म्हणजेच नम्रता आणि ती नम्रता धारण केली की जगाला ताब्यात घेता येतं. महाराज म्हणतात तेने कोणीले तेने कोणीले नमनते नम्रता अंगी काय नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. एकदा का मालकच ताब्यात आल्यावर जग ताब्यात यायला वेळ लागत नाही. करता करविता कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा परमात्मा या भक्तीच्या स्वरूपाने ताब्यात येतो. ही पावर भक्तीची आहे. आणि भक्ती जर समजली तर बाकीच्या गोष्टीसाठी फार प्रयास करायची गरज नाही. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. पुढे भक्तीने धरले हाती
भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. म्हणून भक्ती समजून घेणं गरजेचं आहे. बरं, आमचं मुळात घोडं खडे खात इथंच. वारी करणं, मोठा सप्ताह करणं, बडीजाव करणं, मोठाल्या गळ्यात माळी घालणं, चंदन लावणं, वरडून बोंबलून भजन म्हणणं, कंबर बांधून कीर्तन करणं, हार घालून घेणं, हे 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 काय वरपंगी भक्ती आहे. हे सगळं देखावा आहे, हे सगळं लौकिक आहे. बरं, बोलू का? अंतरी भावना ये गळिया नाटकच आहे. पुढे आहे तो विषय. या सगळ्या विषयामध्ये भक्तीचे चिंतन मांडत असताना त्याग तरी ऐसा करा. कशाचा करा? अहंकाराचा करा. अहंकार, समूळ अहंकाराचं उच्चाटन झालं पाहिजे, तेव्हा भक्ती कळते. जसं या देह तादात्म्याशी निष्ठुर व्हावं लागतं, देह तादात्म्य सोडून देहाचा बाध होऊन भक्ती करावी लागते. एवढं काय सोपं थोडी आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियेले नाम. विकत घेतला श्यामबाई मी, विकत घेतला श्याम. नाही खर्चली कवडी दमडी, नाही खर्चला दाम. शरीरातल्या श्वासोश्वासा इतके देवाचे नाम जपले तरी पण भेटल याची गॅरंटी नाही. आणि करता करता मी करतो म्हणलं की सगळं संपलं. विठ्ठल साहेब, परमार्थ हाय क्वालिटीचा आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हेर गबाळाचे, कारण की इथं दंडक आहे. इथं काय? स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला माझे गाव विठ्ठल, माझे विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे ध्वजा कुचे गरुड टके शृंगार निके करुणी. त्या शृंगारावर कितीतरी चिंतन करता येईल हनुमंतवा. त्या शृंगार म्हणजे काय सांगू का? ते शृंगार म्हणजे काय? केला राज्य भार
केला राज्यभार चाले मोडोनिया वाटा हा दंड काय ही आचारसंहिता आहे. बरं बैठक छान आहे पण जे काय बैठकीला बसलेले काही कीर्तन ऐकायला आलेले असतात ते नीट बसतात. काही काही महाराज हुंगे असतात, काही काही कीर्तन हुंगे असते, मग ते बसत नाही तर दुसऱ्याला विक्षेप असते. अशी अडचण आहे. आणि समाज अस्थिर आहे. सद्यस्थितीला समाज स्थिर नाही साईना. विचित्र परिस्थिती आहे समाजाची. कुठलंही क्षेत्र पहा, स्टडी स्ट्रगल करा तुम्ही. भिकाऱ्यापासून श्रीमंतापर्यंत, श्रीमंतापासून भिकाऱ्यापर्यंत, चपराशापासून राष्ट्रपतीपर्यंत, राष्ट्रपतीपासून चपराशापर्यंत, शेतकऱ्यापासून भिगारी, पुढारी, कामगार, नोकरदार, बायको, नवरा, लेकर, घरदार, कुठलंही क्षेत्र घ्या, व्यावसायिक घ्या, उद्योगपती घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या. तुम्ही म्हणसाल तुमचं आमचंही घ्या ना, तपासा ना महाराज. किती काठला लागलेले कळतात तुम्हाला काय नेमकी भानगड. आणि आमची दृष्टी दूरदृष्टी नसल्यामुळे आम्ही त्या बेंडकासारखे डव्हातच आम्हाला फुगून वाटायलो आम्ही फार मोठे आहेत का. विचाराचे पोखते पण असलं पाहिजे. वैचारिक प्रवास हा व्यापक असला पाहिजे, तेव्हा समानता निर्माण होते. भक्तीचं स्वरूपच ते आहे. भक्ती म्हणजे काय? भक्तीचं कारण काय? एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात भक्तीचं कारणही सांगतात. एका ठिकाणी म्हणतात भक्ती उपजताच आहे, तिला काही कारण पण नाही, ती आहे तशीच आहे, उपजताच आहे, तिला काहीच कारण नाही. तिला कारण नाही याचं उत्तर तुकोब महाराज देतात एका ठिकाणी ज्ञानोबाराय. ती उपजताच आहे, मनुष्य जात सकळ ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. आणि स्वभावताची भजनशील, तिला कारण नाही, उपजताच भक्ती आहे. आलं का तुमच्या ध्यानात? भक्ती उपजताच आहे. नाळ खांडला आणि लेकराला नेमकं बाळस यायला लागलं, हातपाय हलवायला लागलं, त्याला नजर यायला लागली, तिळातिळानं शरीर वाढू लागलं, तिळातिळानं बुद्धी वाढू लागली, आणि त्याचं शरीर जर असं पोक्त बनायला लागलं, 3.5-4 महिन्याचं झालं की ते लेकरू खेळता खेळता टाळ्या वाजवतं. कारण की तो जीव उपजताच ज्ञानोबाराय म्हणतात, उपजताच तो भजनशील आहे. त्याचा जन्मच देह दिला देह देवे भजना. कारण की दिले इंद्रिय हात पाय कान भजनासाठीच दिला. जेने हा देह दिला तयाचे करीन चिंतन किंवा भजन. उपजताच ते टाळ्या वाजवते. आणि मग ती चहा पिऊ पिऊ झालेलं टपर तमाकू ती थेड्डी मथारी म्हणती, महाराज पहा की नातू कसं भजन करायला मुकी बसणार टपरे. त्याचा जन्मच त्याच्यासाठी झाला. तू तमाखू खाऊ खाऊ टप्पर झाली, तुला भजन कळालं नाही, नातू पाहणं कसं भजन करायला. त्याचा जन्मच त्याच्यासाठी आहे. हा जीव भजनासाठीच दिलेला आहे, यात काही दुमत नाही. पण माणूस अज्ञानानं स्वतः नाकानं वांगे सोलते. कसं भजन करायला? भजन करा, जन्मच भजनासाठी आहे. भजन का जीव विसरला? तर समाज संस्कार विसरला. समाज संस्कार का विसरला? तर समाज आचार भ्रष्ट झाला. आचार भ्रष्ट का झाला?
अज्ञानामुळे, समजून न घेतल्यामुळे. बर, चुलीपशी भ्रष्टाचार झाला, किंबहुना हल्लीच्या भाषेत किचन मध्ये भ्रष्टाचार झाला. गॅस जवळ अन्न भ्रष्ट झालं की माणूस भ्रष्ट होत. त्याच्याजवळ पैसा टिकत नाही, श्रीमंती टिकत नाही, व्यवसायात मन लागत नाही, शेतीत मन लागत नाही. त्याचा सत्यानाश आहारातच आहे हे समाज विसरला. अन्न कोण आहे? देव नुसता ब्रह्म आहे, पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे शिकावं शीख बांधवांकडनं. शीत वाया जाऊ देत नाही. शीत पुरा भोजन पालो. आमच्या दशनामपंथी आखाड्यात साहेब सगळ्या साधूच्या संपर्कात असतात. वाया जाऊ देतात का साधू अन्न? पुरा भोजन पालो, कुछ भी कर लो, थाली कचाकच कर लो. इतकुसा जरी कण दिसलं 2 थोबाडी थांबते. आचार भ्रष्ट झाला. कोण आहे अन्न? अन्न जीवदान देणारा अन्न आहे. देवापेक्षाही देव ब्रह्म आहे, पण अन्न पूर्ण ब्रह्म आहे. बर, कसं? आई वडिलांना अन्न खाल्लं नसतं तर रक्त तयार झालं नसतं. रक्त तयार झालं नसतं तर रेत संकलन झालं नसतं. रेत संकलन झालं नसतं तर काम जागा झाला नसता. काम जागा झाला नसता तर संघ झाला नसता. आणि संघ झाला नसता तर तुमचा आमचा जन्म झाला नसता. जन्माला घालणार अन्न आहे. ते अन्न कोण आहे? ब्रह्म आहे. आम्ही म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. उदर भ्रमणन होय जानीचे यज्ञ कर्म. तो यज्ञ सांगितला, अन्नातच कर्म सांगितला, अन्नाचाच यज्ञ सांगितला. हे यज्ञ कुंड आहे, याच्यात ब्रह्म आहे. आणि ते भरत असताना प्रक्रिया आहे. अन्न शिजतानाच बाईच्या मुखात देवाचं नाव असावं. चूल पेटवायच्या आधी ती सचल स्वच्छ स्नान केलेला, कुलाचार कुलधर्म सांभाळलेला असावा. पाण्यापासून अन्नात शुद्धता असावी. आणि मुखाने नाम घेत घेत केलेल्या स्वयंपाकात अन्न न राहता ते प्रसादात रूपांतर होतं. पहिला घास अग्नीला, दुसरा घास कुत्र्याला, वाढलेलं ताट देवाला, तेच उचललेलं ताट घरातल्या प्रमुख माणसाला प्रसाद. आणि असं दर्जेदार अन्न खाल्ल्याच्या नंतर त्याची अक्कल धाब्यावर जाणार नाही. आजच माझा विषय झाला, म्हणलं किती सुंदर भजे दिसले आणि खिचडी दिसली, तर महाराजाच्या जातीला त्याच्यात जाता येत नाही. जे जाते ती महाराजाची जात नाही. महाराज होणं सोपं आहे का? चुलीत टाकलेले लाकडं जसे ढन ढन पेटून द्यावं लागते, तसा सगळा भोग ढन ढन पेटून आग लावून महाराजाच्या रस्त्यात यावं लागतं. त्याला महाराज म्हणतात. उगर नाही राजा महाराज होणं. अजून आमचा चहा सुटला नाही, कचा कच तमाखू खाऊन थुकते, भजन म्हणते महाराजास मुका बसणं भाद्र्या. अजून एक पायरी चढली नाही, भले भले आले बाबा. इतकं सोपं नाही हो, इतकं सोपं नाही. सगळ्याचा तत्क्षणी त्याग करण्याची वृत्ती असली पाहिजे, त्याला महाराज म्हणतात. किती क्षणात? एका क्षणात. एक उद्योगपति मला भेटले, बोले महाराज जी हमें बहुत बड़ा गुरुकुल बनाना है. जी, मी प्रतापगडावर कार्यक्रम केला, सातपुते साहेब. एका माणसानं खुर्ची टाकून बसला आणि एकानंच 30 लाख दिले आणि बाकीच्यांनी पाठवलेले 60 लाख झाले. मस्के महाराज कार्य तुमच्यासारख्यानं कोण लाख कोण पण मनानं, मी नाही मागले. गादीवर मौनानंद महाराजाच्या समोर ते 60 ज्यानं पाठवले लागलेच नाही, म्हणलं आम्हाला काम नाही, वापस केले. एकाच माणसानं 26 लाख रुपये बसल्या बसल्या खर्च केला प्रतापगडावर. का तर महाराज गेले तेव्हापासून तिथं यज्ञ नव्हता, याग नव्हता, भजन नव्हतं. पूजन आणि भीष्म पितामह वक्ते बाबांची इच्छा होती की प्रत्येक गडावर जागर, गोंधळ, भजन, कीर्तन झालं पाहिजे. तिथे असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या तृप्त झाल्या पाहिजे भजनानं. का
तर महाराज जेव्हा आग्र्याला होते तेव्हा महाराज तंत्र मंत्र शंकेनी डाकेनी सगळ्या नीत्या शिकले होते, प्रक्रिया शिकले होते. हा, जो राजा तंत्र मंत्र शिकतो तोच राजा यशस्वी होऊ शकतो. बरं, ही तंत्र मंत्र शिकलेला माझा राजा सनातन वैदिक हिंदू धर्माच्या नीतीनुसार. म्हणून तिथे बगलामुखी नावाचा जिवंत यज्ञ ठेवला. बगलामुखी करायचं म्हणजे वाघाचं काळीज लागतं. आणि तो बगलामुखी यज्ञ वडवानळ नावाच्या स्तोत्राचा यज्ञ आम्ही अखंड 2.5 दिवस केला. त्याची पूर्ण आहुती देताना जेव्हा त्याच्यावर तलवार टाकली साहेब, तर ते आहुती द्यायचं जे वस्तू आहे, जे फळ असतं ते तर चिरलंच, पण त्या गडात महाराजांच्या एवढी ताकद आणि पावर संप्रेक्षण जाणवत होती की खाली ठेवलेल्या 3 इटी होत्या. पहिली ईट टाकल्याबरोबर तडकन गेली तलवारीनं. साधी ते टाकल्याबरोबर अल्लादी ठेवल्याबरोबर एवढी तिथं ती ऊर्जा तयार झाली होती. आम्ही हिंदू आहोत, वैदिक आहोत, आम्हाला भक्तिशास्त्र कळालं नाही. 4 गौऱ्या लावून घरी रोज 4 तुपाचे चमचे अक्षदा टाकाय पुरती सुद्धा अक्कल हिंदूच्या जातीला राहिली नाही. विठ्ठल विठ्ठल याला कारण आचार. भ्रष्ट झाला समाज. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. म्हणून आजच्या दिवशी संकल्प केला पाहिजे. प्राण गेला तरी चालेल. माणसाच्या शरीराच्या पेक्षा शरीरात 45% चरबी जास्त असते. माणूस जर 1.5 महिना काहीच अन्न खाल्लं नाही, नुसतं पाणी पिलं तरी माणूस मरत नाही. हे शास्त्र आहे, हे भक्तिशास्त्र आहे. आम्हाला ना आमचं शास्त्र कळालं नाही, आमचे ऋषी कळाले नाही, आमचे मुनी कळाले नाही, आमचे जपी कळाले नाही. तपिक गाथ्यात हे सगळं आहे, ज्ञानेश्वरीत हे सगळं आहे. मला सुरुवातीलाच एक आमचे जवळचे नातेवाईक आहेत, बहुजन चळवळीतले. ते बहुजन शब्दच चुकीचा आहे, आमच्या माथी मारलेला आहे. त्यांनी मला एक पुस्तक दिलं, बहुजनांचं बंड म्हणून, भगवानराव. आणि पहिलंच पान उकलल्यावर त्याच्यावर त्यांनी लेखकांनी असं लिहिलं, श्री आचार्य ओशो रजनीश यांच्या श्रीचरणी अर्पण. मग मी ओशो वाचायला घेतले आणि काही थोडासा ओशोचा मी अभ्यास केला. अभ्यास केलाच पाहिजे, पण समग्र समाजाचा अभ्यास, जागतिक लेवलचा अभ्यास केला पाहिजे. पण तो अभ्यास करताना लक्षात ठेवलं पाहिजे की जगातल्या सगळे तत्ववेत्ते एकीकडे आहेत आणि सगळ्या तत्ववेत्याचा बाप गाथा आणि ज्ञानेश्वरी आहे, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्याचा बाप म्हणजे आळंदीत बसलेला आहे. बाप हा बाप असतो आणि ते तत्वज्ञान समाजाला शिकवण्याची गरज आहे. त्याला कीर्तनकार नावाचं प्रकरण कमी पडतं, ही अडचण आहे. विठ्ठल भक्ती ते नमन, नमन ते नम्रता अंगी, नेगे रंगी पालट. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हे भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती म्हणजे नम्रता. किती नम्रता. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, एका ओवीतच सगळ्या अभंगाची फिट होते. जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग जान निचिंत माझा. भक्ती ते न मन वै हमारी कुछ
भक्ती ज्ञान मन वैराग्य तुझा सगळ्या माईकचा आवाज एकाच पखवादाला दिला. त्यांना हायब्रेशन होते, झणारते, मस्तकाला त्रास होतोय. त्याचा परिणाम आता नाही, इथून 1 तासानंतर परिणाम जाणवतो शरीरात. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद हा शब्द जो आहे ना, ते कानाला आल्हाद देणारा असो. डीजे सारख्या आवाजाचा हायब्रेशन ना शांतता भंग होते, देव पळून जायचा कीर्तनातला. बरं बोलता येत नाही, काही साऊंडवाल्याला बोलता येत नाही, वादकाला बोलता येत नाही, कीर्तनकाराला बोलता येत, त्या भजन्याला कोणालाच काही बोलू नका, तेरी मेरी चूप. आणि यानं होते काय, त्या पखवाद्याला वाटते माझा आवाज कमी केला, त्याला वाटते माझा आवाज केला कमी केला, त्या गायकाला वाटते माझा आवाज कमी केला. बिचाऱ्या साऊंडवाल्याचा दोष नसतो, ते सगळे त्याच्याकडे पाहतात. एक प्रकरण असलं पाहिजे, एक पॅरिमीटर असलं पाहिजे. आणि कीर्तन हे रंजनाचं माध्यम नाही, ही भक्ती आहे, 2 तासाची साधना आहे. कीर्तन ऐकताना, करताना, पाहताना, उच्चारताना, गाताना कुठलाही विक्षेप मनात येता कामा नये. दृष्टी समा असली पाहिजे. का तर कीर्तन ही 2 तासाची साधना आहे. कीर्तन ही 2 तासाची साधना आहे. साधनेत बाधा नको, आवाजाची नको, तालाची नको, लयाची नको, आपस्वराची नको, कर्कशपणाची नको. कीर्तन हे शांत असलं पाहिजे. कीर्तन कोण आहे हेच कळालं नाही. कीर्तन चांग कीर्तन चांग टाळ कीर्तन सांग टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा. हरि रूप कीर्तन सांग कीर्तन सांग सांग कीर्तन ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु. तनु म्हणजे शरीर. आत्माही ब्रह्म होतो आणि शरीरही ब्रह्म होतो. त्याच्यासाठी हे प्रमाण आहे. मी देणारच होतो पुढं, पण तुम्ही आधीच उरकलं, काय हरकत नाही. आपल्या हातात आहे कुठं काय जॉईनिंग करायची ते, नाही का. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु. तनुही ब्रह्मन ब्रह्मही तनु. शरीरही तनु. तनु म्हणजे
शरीर, शरीरही ब्रह्म होतं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, म्हणजे अंगही हरिरूप होतं आणि आत्माही हरिरूप होतो. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. कशामुळे? भक्तीमुळे आणि वैराग्यामुळे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. बरं, भक्ती म्हणजे नमन. मी जे भेटीचे भूत मी ओवी देऊन गेलो. किती नम्रता, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते, म्हणजे भक्ती ते नमन. किती नम्रता, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, भक्ती ते नमन. मला देह तादात्म्य ठेवू नको. एखादी लग्न झालेली पोर ती बहुल्यावर चढायच्या आधी तिला जर विचारलं, बाळ तुझं नाव काय आहे, ती कोणाचं नाव सांगेल? तिच्या आईनं ठेवलेले नाव, तिच्या बापाचं नाव आणि आडनाव ती सांगेल. 5 मंगल अष्टक झाले, नवऱ्यानं गळ्यात हार घातला आणि तिला 1-2-5 मिनिटात विचारलं, बाळ तुझं नाव काय आहे, ती आता कोणाचं नाव सांगेल? तिच्या नवऱ्याचं नाव सांगेल. तसं एका क्षणात 5 मंगल अष्टक झाले, मंगल झाले की ती त्या परिवाराचा तादात्म्य सोडते आणि दुसऱ्या परिवाराशी कनेक्ट होते. भक्तीचं स्वरूपच अर्थात हे आहे, देह तादात्म्य सोडणे आणि ब्रह्मतत्वाला कनेक्ट होणे. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु विठोबा रखुमाई, रखुमाई, जय 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 ठोबा रखुमाई, जय 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 ठोबा. चिंता करू नका रोकडे बाबा, माझ्या मनात आलं तर मी 12 वाजवीन, चिंता नका करू. काय ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्तीचं महाराज म्हणतात स्वरूप नाही, ती उपजताच भक्ती माणसाच्या ठिकाणी आहे. पण एका ठिकाणी महाराजच सांगतात, भक्ती ही सहज जवळ येत नाही, तिला काहीतरी लागतं. संभाजी बुवा, काय लागतं? भक्ती जवळ येण्यासाठी काय लागतं? काय असावं लागतं? भावे अमीन भक्ती. नाही. काय लागतं? नाही. रूपाच्या अभंगातलं चरण आहे बघा एक, बहुत सुकृताची जोडी, ताची जोडी, सुकृताची जोडी, मन विठारी आवडी, मन विठारी आवडी. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. आवडी आवडी आवडी. भक्ती असण्याला कारण काय लागतं? बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे. काय ते लक्षण सांगत असताना ज्ञानोबाराय सांगतात, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, आणि मग तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे हाय वाघ यज्ञ. काय झोपत आहे आडंग पलटताना नाम असलं पाहिजे. वाघ यज्ञ, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, आणि मग तोषोनी मज द्यावे
तपसाय दान. मग ती भक्ती जवळ येते, वैराग्य येतच आणि ज्ञानाचाही संचय व्हायला लागतो. आणि तिन्हीचा संगम झाला की मग काही शिल्लक राहत नाही. अभंगाचं तिसरं चरण. उदकाग्नी धान्य झाल्या घडे उदकाग्नी धवे झाल्या घरी पा. टाळी वाजवा, भजन करा, टाळी वाजवा. कभी न एक कमन निराशे पाई जय ठाया. निराशे पाई जय ठाया. निराशे पाई जय ठाया. भक्ती केली तर नुसता भक्तिवान होशील, पण मुक्त होणार नाहीस. नुसतं वैराग्य असेल तर असं एखाद्या प्रकारचा वैराग्यशील होशील, पण संत होणार नाही. ज्ञान मिळवलं तर नुसता प्रचंड एखादा PhD ज्ञाता मोठा होशील, ज्ञानात एखादी डिग्री मिळवेल, बॅरिस्टर होईल, पण संत होणार नाही, भक्त होणार नाही. कीर्तन करोनी तरी कीर्तनकार होशी, परी वैष्णव होशी. आरे जना वैष्णवन हो. नाम मना नाम के सेवाची घ्यायची, तेव्हाच वैष्णव होची. अरे जना तेव्हाच वैष्णव होची. अरे जना वैष्णव व्हायचं असेल तर तिन्ही गोष्टी लागतात. जसं पाकसिद्धी प्राप्त करायची असेल तर उदक लागतं, म्हणजे पाणी लागतं, पीठ लागतं आणि अग्नी लागते, तेव्हा पाकसिद्धी प्राप्त होते. जीवनाचा प्रवास सुखकर करून देह तादात्म्य सोडून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य तिन्ही गोष्टी तीन तिफणीच्या फणासारख्या जर सम असतील तर पेरणी व्यवस्थित होते. किंबहुना जीवाचा प्रवास सुखाचा होतो. बाबा दोन भाग आहेत, जीव वेगळा आणि शरीर वेगळं. जीवाचा शरीराचा तादात्म्य तात्पुरता संबंध आहे, एवढ्या पुरताच. देह दिला देह हे तात्पुरताच आहे. आयुष्याच्या साधने सचित आणि आनंद सचितानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. काय भाकरी खायसाठी, धुरे कोरायसाठी, भानगडी करायसाठी नाही. कशासाठी? सचितानंद पदवी घेणे. त्यातल्या त्यात आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो. इतर राज्यात जन्माला आलो असतो तर वाटुळ झालं असतं. महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. एवढं जरी कळालं तर माणसाला जगण्याची अक्कल येते. पैसा, ऐका, घर दार, मकान, दुकान हे सगळं मिथ्य आहे. महाराज म्हणतात तुका म्हणे येथे भजन प्रमाण,
काय तोरण जाळावेत. पण आता या भजनाची जागा घेतली कथेनं. पूर्वीच्या काळात सांप्रदायिक दृष्ट्या आजही फडावर मी कीर्तनात जातो, टेंभूकरांच्या, वालुरकरांच्या, लोहगावकरांच्या. आत्ता माझं पुढच्या महिन्यामध्ये धोंडोपंत दादाच्या फडावर कीर्तन आहे. या फडकऱ्यांची आजही पद्धत आहे, ते 6-6 तास उभं राहून भजन करतात, काकडाय उभं राहून. आपल्या इकडं मोठा रोग लागला, सगळंच बसून, कीर्तन तेवढं उभ्यानं, पखवादे बसून तुमच्या इथले सोडून, जसे काय कमरतून गेले. नियोजनच नाही, म्हणजे विसर पडला. ह्या ज्या परंपरा आहेत, या तरुणांचा आम्ही घात करतोय, यांच्या भावनेशी आम्ही खेळतोय, यांना सत्य आम्ही सांगत नाही. म्हणून जे चिडचिड होतीये ना, त्याचं कारण हे आहे. जे बोलावं लागतं त्याचं कारण हे आहे. काय यांच्याशी आम्ही आपणाशी ठावे ते इतराशी आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. हा महाराजांचा सिद्धांत आहे, पुरावा आहे की त्याला अक्कल शिकवा. तुम्हाला अक्कल येतं. विठाला विठाला आणि आम्ही रोज गाथा वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, त्याच्यामुळे आम्ही कोणाचाही मत्सर करत नाही. आणि आम्ही जर मत्सर करत असेल तर आमच्यासारखं पापी जगात दुसरं कोणी नाही. आम्ही पाया पडून घ्यायच्या लायकीचे असे नाही, हार घालून घ्यायच्या पाया. आम्ही कोण्या लायकीचे, आमची लायकी आम्हाला माहित आहे. आणि आमची तर सगळी उघड खांबी असते. जे आपलं धोतर फेडते त्याला दुसऱ्याची फेडायची काय लाज आहे. मला आजच एका मित्राचा फोन आला, अर्धापूरच्या पलीकडे मुदखेडचा बालाजी देशमुखचा. म्हणलं तुम्ही मला 10-12 कीर्तन देता तिकडचे, 15-16 कीर्तन राहते, वर्षाचे महिने किती? 12. एक कीर्तन कमीत कमी 11,000चं, 9,000चं. वर्षाचे 12 कीर्तन 10-10 हजाराचे म्हणलं किती व्हायले? 1,10,000 रुपये. 10,000 रुपये महिन्याला. सकाळी 8ला कंपनीत जायचं घरचा डबा घेऊन, संध्याकाळी दिवस निघता लागला, अंधार पडला की 8 वाजता. 12 तासात महिना किती? 12,000. कुठं? कंपनीत. 8-8 दिवस आंघोळ नाही, एवढीशीच खोली. कोणी कोण उवा पडतील अंगावर, काही सांगता येणं, डोकसं खाजवायला भैकलेला जीव. केवढं पाप आहे. बाबा आपण आताही लंगोट लावाय तयार आहे, जगायला साहेब काही लागत नाही. बरं खरंय का नाही सातपुते ताई? मग सातपुते साहेबासारख्याकडे गेलं, साहेब मला 2 धोत्र द्या गड्या टेरिकॉटचे, जे फाटत नाहीत, तुटत नाहीत, काहतही हिसळले तर त्याचं काही बालबाका होत नाही वरीसभर. 2च धोत्र लागतात ना इज्जत झाकण्यापुरती. रोकडे बाबा ही तयारी ठेवून परमार्थ करावं लागते. कसं होईल आणि काय होईल म्हणले ते महाराज पाणी नेऊन आणला पाहिजे भोसडी. महाराज हास का तुझ्यापेक्षा प्रपंचिक पुरला भाड्या. विठ्ठल विठ्ठल काल मी घरून निघलो सकाळी. माझे चुलता चुलती होते, भाऊ होते जवळ, भाऊजाई होती. सगळ्याच्या पाया पडलो, आईच्या पाया पडलो. आई म्हणे आता वापस. म्हणलं विचारायचं नाही. कोंबडीचं एवढंच काम असते पिल्लू जतन करणे. ते कुठेही फिरो त्याची चिंता करायची नाही. फक्त विश्वास ठेव. आलो तर तुझा आणि गेलो तर ज्ञानोबा तुकोबाचा. विठ्ठल कशाचीच कमी नाही. माझा अनुभव आहे साहेब. पैसा माग लागून येते. हे माझे मित्र आहेत अशोक महाराज साखरे, अकोलीला कीर्तन करून आले. मीच म्हणलं लवकर या, 8 ते 10 कीर्तन होता. आता आळंदीला जायचं असल्यामुळे ते ड्रायव्हिंग करणार आहेत. दुसरे 2-3 आहेत तसे ड्रायव्हर. मी तर गाडीत पडलो की झोपणार. त्यांना विचारा, ते सगळा माझा व्यवहार सांभाळतात. ते 4 अकाउंटंट आहेत विदर्भातले, वेल एज्युकेटेड आहेत.
शरीरावर जाऊ नका. करोडो रुपयाचा व्यवहार एका दोरीत आणतो, त्याचं नाव अकाउंटंट. कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे त्याच्या अकाउंटंटला माहीत असते. कोणावर ईडी लावायची असेल तर माझ्या कानात सांगा, कीर्तन झाल्यावर सांगतो. त्या कमिशनरला सांगायचंच का मग याचा इस्तुई जो भगवानरावचा एकदा बरोबर इस्तुई जो होते. हे असंच असते, हे ठेवायला लागते साईला. काय सगळ्या गोष्टीनं माणूस तरबेज असलं पाहिजे. एका अंगानंच गेलं की ते तसंच फुरसनासारखं वाहत जाते. ती वेळ सनातन धर्मावर येऊन ठेपलेली आहे. हरकत नाही. माझा संकल्पित वेळ संपला. 11:15 वाजताय. अभंगाचा शब्दशः भावार्थ मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. फार काय मी आढावेढा घेत बसलेलो नाही. हा सप्ताह महाराष्ट्रातला आदर्श सप्ताह आहे. गाव चिमुकलंय, छोटस आहे, पण विचार गावाचा फार मोठा आहे. त्याचं कारण पॉवर बँक मौनानंद नावाची खालून आहे. गावालाच नाही तर परिसराला जोडण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्यात कोणात नाही, ते मौनानंद महाराजांमध्ये आहे. त्यांनी मौनी घातलेली आहे. आता ती मौनीचा वापर कुठे करायचा? खऱ्यासाठी करायचा का खोट्यासाठी करायचा? मोठेपणासाठी करायचा का उद्धारासाठी करायचा? हे भगवानराव आयोजकावर अवलंबून. तुमच्या नावात भगवान आहे त्याच्यामुळे चिंता नाही. भाताची परीक्षा शितावून असते. मला त्यांनी एका क्षणात सांगितलं, कोणाचं काही असो, आपलं माझ्यासारखंच. ते म्हणले उघड परब्रह्म आहे, लपून काही नाही. काही अडचण असेल तर तू घेन सांभाळ. आणि हेच, आणि या सप्त्याचं विशेष आहे. कॅमेरेवाले महाराष्ट्राला देशाला दाखवा आहे क्रॉप्ट करून. या सप्त्यात वर्गणी मागाय कोणी कोणाच्या दारात जात नाही. दिलेली पावती द्या म्हणून कोणी आग्रह करत नाही, पावती फाडा म्हणून. एक, दिलेली वर्गणी कधी अलाउन्स जाहीर केल्या जात नाही. 2, रोज पंक्तीला धान्य क्विंटलानं लागते. 3, मोठ्या पंक्तीला 70 क्विंटल गव्हाची पोळी लागते. 4, आणि इथं कीर्तन करायसाठी कीर्तनकार कथाकार वर्षभर पाण्यात देव ठेवून असतात. हे मी डोळ्यानं पाहिलं की आम्हाला सेवा इतकी भेटावी. ही पावर मौनानंद महाराजाची आहे. वर्ष 71 वय, दिवस 3च शिल्लक राहिलेले आहेत. पुढचे 3 वर्ष अजून, 4थं नाही, 3च. हे गेलं, मधातले 3च शिल्लक आहेत साहेब. म्हणजे अमृत महोत्सवाकडे महाराजांच्या समाधी उत्सवाची वाटचाल चाललेली आहे. 3च वर्ष शिल्लक आहे. म्हणून अमृत महोत्सव यापेक्षा 10 पट मोठा करण्याचा संकल्प आपण आजच करायचा आहे, अशी कमिटीकडनं मला सूचना चर्चेतून आलेली आहे. आणि त्यात मी जिम्मेदारी घेतलेलीच आहे. भारतात जेवढ्या नद्या आहेत तेवढ्या जरी शक्य नसतील तर भारतातल्या 25 नद्याचं पाणी अभिषेकाला आणून देण्याची जिम्मेदारी माझी. भारतातल्या, तशा भारतात हजारो नद्या आहेत. त्यातल्या मुख्य नद्या 700 आहेत. त्यातल्या शास्त्रमान्य नद्या 378 आहेत. त्या 378 मधल्या 550 नद्याची गाठ. त्यानिमित्तानं आमचंही स्नान होईल आणि तेवढीच मौनानंद महाराजाची सेवाही होईल. आणि त्याच्यासाठी कमिटी वाटचाल करते आहे. तो अमृत महोत्सव एकल्या मौनानंद महाराजांच्या साक्षीनं होणार नाही, तर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांच्या पादुका जशा लातूरला येत आहेत, तशा पादुका नहाद मध्ये हेलिकॉप्टरनं आणण्याची व्यवस्था सुद्धा करण्याचं प्रयोजन आहे. त्याचं नियोजन एकल्या दोघांना होणार नाही. ती जिम्मेदारी आपल्या सगळ्यांची, माझ्या सहित. म्हटलं 1,00,000-2 लाख काय खर्च लागतो तो आम्ही करायला तयार. वैयक्तिक माझा, मला काय घरातून करायचा का? पण माझ्या झोडीत टाकलेलं ते धर्मालाच अर्पण करायचं आहे. त्याचं एक मॅनेजमेंट असेल, त्याचं एक नियोजन असेल, एक शिस्तबद्धता असेल. वक्ते, टाळकरी, माळकरी, घोळकरी, भालदार, चोपदार सगळ्याचं सातपुते साहेब आपल्या सगळ्यांना नियोजन करायचं आहे.
तुम्ही परिसरातले वारकरी संप्रदायातली मोठी माणसं आहात. समन्वय महत्वाचा आहे आणि तो उत्सव आपल्याला पुढच्या 3 वर्षामध्ये 2 वर्षात त्याचं नियोजन जावाई करायचं आहे. बरं, जावायाची साथ महत्वाची असते नाही का. श्रीमंत जावाई पोहुरी माहेरचा सप्ता म्हणल्यावर देते. जावाई जावाई भेटले तरी पण 2-1 कोटी आपण सहज गोळा करू शकतो. काय अवघड आहे का? ती जिम्मेदारी साईनाथवरच देऊ सगळे साडभाऊ गोळा करायची. त्याच्यात त्याची काला थाळी लागे ना. बरं, हरकत नाही, आम्ही सोबत असू. त्याच्यावर फार प्रेम साईनाथचं आहे, आईसाहेबांचं आहे, ताईचं आहे, तुम्ही सगळेच. आणि मला काय यंदा अपेक्षाही नव्हती फोन येईल म्हणून कीर्तनाचा. आणि मी कोणाच्याच अपेक्षेनं कीर्तनही करत नाही, देण्याच्या नाही, हाराच्या नाही, बोलवण्याच्या नाही. असंही मी 10 वेळा वर्षातून इकडं आलो की येतोच ना महाराजांच्या दर्शनाला. माझ्याशी जो परिवार कनेक्ट झाला त्याला मी कधी परख समजत नाही. कालही मी जाता जाता दर्शन घेऊन पटकन गेलोच 2 मिनिटात. 2-3घालाच भेटलो नाही मग जोशी महाराज. लगेच गेलो, म्हणलं मंडपात आलो तर पुन्हा विक्षेप होईल तुमच्या सगळ्याला, मलाही उठता येणार नाही, मग फास्ट निघून गेलो. बरं, जाता जाता एक म्हातारी मला रस्त्यात भेटली. ती म्हणली महाराज, थोडी उदास दिसली. ते मधात रस्त्यात मंदिर नाही का, तिथं मी उतरलो. म्हणलं आजी का बसल्यात? ती म्हणे बाबा लग्न होऊन 2 वर्ष झालते, 3ऱ्या वर्षापासून सासू मेली आणि मी तेव्हापासून मौनानंद महाराजाच्या दर्शनाला येते. महाराज मला भेटले, मला काहीतरी वेदना होती, महाराजांना लिंबाचं तुळशीचं पान दिलं, ते मी खाल्लं, तेव्हापासून सुखी आहे. आज कीर्तन ऐकून घरी गेलो, कोणाच्या तरी ऑटोत बसून, सून भयंकर बोलल्यामुळे मला वेदना झाल्या, म्हणून मी बाहेर बसून कथा ऐकते आहे. भांडण माझं तिच्यावरही माझा रोष नाही, मी भांडते मौनानंद महाराजाला की मला तुमच्यापासून दूर. पिढीपिशी म्हातारी होती, नाव इथलच कुठलं तरी गावाचं नाव आहे, मला आता स्फुरत नाही, लक्षात राहिलं नाही. वयामानानं अक्कल गेली माझी आता, पण तिचा भाव मला माहित आहे. अशा सुप्त मौनानंद महाराजांची कृपा असणारे अनेक शक्त्या इथं आहेत मंडपात बसलेल्या. म्हणून हे कारण काय फार अवघड नाही. हा सप्ता आदर्श आहे, त्याचं नावलौकिक करणं ही आपली जिम्मेदारी आहे. म्हणून साम दाम दंड भेद, मी तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून तुमच्या सोबत आहेच, यात वाद नाही. बरं, पण फोन आला दशमीच्या एकादशीच्या दिवशी कीर्तन करा, म्हटलं शक्य नाही, राहू द्या. मी फोन ठेवून दिला. पण पुन्हा भगवानराव म्हणले तुम्ही घरचे माणसं आहात. म्हणलं अष्टमी सप्तमी नाही म्हणले, दशमी तुम्हाला करावं लागेल घरच्या माणसाला. म्हणलं हरकत नाही, मोठ्याचा शब्द टाळता येत नाही. बरं, म्हणून ह्या सेवेचा योग आला. मौनानंद महाराजांची कृपा आहे, नित्यस्मरण होतं, माझ्या मुखात नेहमी नाव राहतं. म्हणून कदाचित महाराजांनी तुमच्याद्वारा मला आमंत्रण दिलं असावं. कथा प्रवक्ते माझे सहकारी संमित्र श्री वैद्यनाथ महाराज थोरातांच्या मुखारविंदातून तुम्ही कथा श्रवण करताय. मृदंग वादक माझे सहकारी संमित्र हनुमान महाराज शिंदे, आमचा तू नाव विसरलो रे मी, वैभव आहे. गायक सगळे रथी महारथी, सगळ्याचेच नाव मला पाठ आहेत, त्याच्यामुळे सगळ्याच गायकांना कोटी कोटी धन्यवाद. मंडप अतिशय उत्तम आहे, सिस्टीम अतिशय छान आहे. मंडपात प्रकाश लख्ख आहे. अनेक गावची, जवळजवळ 100 गावची लोक कीर्तनात बसून आहेत. त्या सगळ्यांना जय हरी. बरं, एकमेव कीर्तन असं आहे साईनाथ माझं महाराष्ट्रातलं. हे मी रोजच फिरतो, रोज रस्त्यावर असतो, कीर्तन असलं नसलं तरी. 24 तास कीर्तन करतो, कारण की मला कीर्तन कळालं. त्याच्यामुळे की देश रसातळाला चाललाय, संस्कृतीचं वाटुळं झालेलं आहे आणि प्रलय यायला सुरुवात होणार आहे. साहेब, जसा कोरोना आला तसे विषाणू देशात येणार आहेत, आणि ते विषाणू इतके पॉवरफुल येणार आहेत की कुठून आले आणि गेले कळणार नाही. एक विषाणू पाण्यात येणार आहे, आणि पाण्यात जर विषाणू आला तर तिथे काही शिल्लक राहणार नाही. परपंट पडणार आहे, कुत्रे मेल्यावानी, कोंबडे मेल्यावानी, चिलट मेल्यावानी. असे माणसं मरणार आहेत. पण कोणते मरणार आहेत? जे देवाच्या, देशाच्या, धर्माच्या, संताच्या, ग्रंथाच्या, पंथाच्या दूर आहेत, असे मरणार आहेत.
आणि जे देवाच्या जवळ आहेत, नामाचे धारक आहेत, तेवढे मात्र शिल्लक राहणार आहेत. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. तुम्ही सोशल मीडियावर नुसते रील पाहता, तुम्ही मोबाईल मध्ये हे ऐकत जा कधी. धर्मवेत्ते, तत्ववेत्ते, रिसर्च केलेल्या लोकांची विधान आहेत. येणारा काळ कसा असणार आहे म्हणून देवाचं नाव सातत्याने मुखात ठेवा. ब्रह्ममुहूर्तावर उठत जा, स्नान करत जा, दान करत जा. जेवढी साधना करसाल नाम साधना, तेवढे तुम्ही परिपक्व व्हाल. काही नाही आलं तर विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, राम राम म्हणा. पण मित्र हो, स्नान केल्यावर रोज हनुमान चालीसा तरी घेत जा. दिवसातून एकदा तरी, तशी ते 21 वेळा घ्यावी, 7 वेळा घ्यावी. हिंदू समाज हा स्वतःच्या भक्तिशास्त्राला लाथाळून पुढे चाललेला आहे. मरसाल एक दिवस. हा माझा आजचा मौनानंद महाराजाची शपथ घेऊन सांगतो, येणारा काळ कठीण असेल. हे कीर्तन तुम्ही लिहून ठेवा. पुढच्या 5 वर्षात जीव वाचवणं अवघड होईल. जीव वाचवणं, जीव वाचायसाठी पळावं लागेल. पळता सुद्धा येत नाही तुम्हाला आणखी नीट. व्यायाम राहिला नाही. केमिकलचं खाणं झालं. आता या महिन्यात धडाधड अटॅक येऊन लोक मरायला लागली. त्याला कारण केमिकल आणि धाब्यावरचं खाणं आहे. शहरात धाब्यात जिहाद शिजतोय. नपुसकतेचे औषध टाकून हिंदूच्या तरुणांना नपुसक करण्याचं काम चाललेलं आहे. खाण्यात भ्रष्टाचार झालेला आहे. जिहाद चालू आहे. कपड्यात जिहाद आहे. ऑइल मध्ये जिहाद आहे. पेट्रोल मध्ये जिहाद आहे. नोट जिहाद आहे. वोट जिहाद नाही. ज्याचं संपलं ते आता फडफड करायले. सगळंच गेलं म्हणून आता दुसरं राहिलंच नाही काही. जे आहे ते बोललंच पाहिजे राजो. हो, फाटून येऊ का तुटून येऊ, खरं आहे ना ते. बरं, स्वीकारावंच लागेल. जे जे सनातनला आडवे गेले ना, ते भुई सपाट झाले. जो राम का है वो काम का है. आणि षडयंत्र आहे बारीक. हे कोणाचं षडयंत्र आहे? हे कम्युनिस्ट षडयंत्र आहे. हे जिहादी षडयंत्र आहे. ते आज पेरतात आणि 50 वर्षानं उगवते. आणि ते उगवताना सगळंच नष्ट करते. तेव्हा आमच्या लक्षात येते पेरलं तेव्हा होतं. आणि आम्हाला जे सर्व धर्म समभावाचा किडा चावलवा का, हे खरे जिहादी आहेत भोसडीचे. एकच धर्म आहे या देशात, तो सगळ्याचा बाप आहे. त्या धर्माचं नाव सनातन धर्म आहे. बाकीचे धर्म नाहीत. ते मानायचं काही कारण नाही. ते मजप आहेत, पंथ आहेत, शाखा आहेत, संघटना आहेत, पोट भरायची साधन आहेत. सगळ्याचा बाप एकच धर्म आहे, त्याचं नाव सनातन धर्म आहे. तो सनातन धारण करण्याची गरज आहे. समजून घेण्याची गरज आहे. कसंही ऐका, कोणी ऐकाना नाही का, हे सत्य आहे. स्वधर्म जो बापा, नित्य यज्ञ जपपा, तेथ पापा संचारुणे अर्जना. हा सत्य धर्म आहे. तिथे पाप संचार करत नाही. बाकीच्या धर्माकडे पाप आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि ही अवस्था निर्माण करून आम्ही वैचारिक प्रगल्भ बनलं पाहिजे. आचाराची बैठक, विचाराची बैठक आमची परिपक्व बनवण्यासाठी हा सप्ताह आहे. टाइमपास नाही, खायसाठी नाही, हसायसाठी नाही, पब्लिक जमवायसाठी इथं काय मनोरंजन नाही, कोणाला मतदान मागायचं नाही. ही मौनानंद महाराजाची निरपेक्ष सेवा आहे. तुमची झोळी भरणारच आहे, यात वाद नाही. म्हणून 75व्या वर्षाला आरंभ करायचा आहे. सप्ताह मोठा करायचा आहे. पुढच्या वर्षी फेरबदल करायचे आहे, सवय लावायची आहे. मोठी वाटचाल आहे. किती मोठा उपक्रम आहे. काल कीर्तनाला कुठल्या तरी वाघीचा कोरट्याचा ट्रक येत होता, तो ऑटो येत होता. आणि कीर्तन करून जाताना त्या ऑटोचा येताना अपघात झाला. एकाच कुटुंबातले 3 लोक, त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे शरीराला इजा झाली. ते नांदेडला ऍडमिट आहेत. संस्थांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आपल्या सप्त्यातून कीर्तनाला येणारी लोक ऍक्सिडेंट झाल्यामुळे तात्काळ संस्थांनी उद्या 11 वाजेपर्यंत 1 लाख रुपये मदत देण्याचं ठरवलेलं आहे. आदर्श आहे. आणि याचंच नाव परमार्थ आहे. यालाच यज्ञ म्हणतात. हाच यज्ञ आहे. वा, पुन्हा एकदा सगळेजण टाळी वाजवा यांच्यासाठी.
खाऊन पिऊन तुम्ही फुकट टाळ्या वाजवून होईनच राजे हो तुम्हाला. बोलता बोलता वेळ माझा संपला. 8:30 ला कीर्तन सुरू झालं. 9:30, 10:30, 11 अडीच तास कीर्तन झालं. वाटलं का 2.5 तास झाल्यासारखं? अर्ध्या तासात झाल्यासारखं वाटलं. रोकडे बाबा म्हणाले वाढवा. आता मला पुढे आळंदीचा रोड बडवत जायचंय, नाही तर वाढवलं असतं. मी पहिल्याच दिवशी येणार होतो पण प्रवासात शक्य झालं नाही. आणि मी 3-4 वर्ष, हे मला वाटतं 7वं कीर्तन आहे. पहिल्या कीर्तनावर मी रंगी रंगी रे श्रीरंगी अभंगावर कीर्तन केलं. दुसरं संताचे पायी हा माझा विश्वास केलं. तिसरं धर्माचे पालन केलं. चौथं कीर्तन मी यहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय, बरोबर ना समजा तुम्ही कीर्तनाला. चौथं. 5वं कीर्तन मी केलं, तो अभंग होता कोणता? तुम्ही सांगा ना. सगळं मीच सांगू का? 6-7 वर्षाचं. कोणता अभंग होता? आजी संसार सुफळ झाला गे माय. आणि गेले वर्षी अभंग एकादशीच्या दिवशी कोणता होता? आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि आजचा अभंग आहे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. म्हणजे 7 वर्षापासून माझ्या डोक्यात 7ही कीर्तन लक्षात आहे. इतकी मला अक्कल आहे. ही मौनानंद महाराजाची कृपा आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. एकता, समता, नम्रता टिकून ठेवा. आदरणीय पाटील, तुम्ही सगळे लोक चांगली आहात. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. गावाची एकता, समता, नम्रता, अध्यात्म कायमस्वरूपी टिकून ठेवा. गाव न राहता. मौनानंद महाराजाची समाधी असल्यामुळं गावच तुमचं गोकुळ आहे. थोडसा अभिनवेश बाजूला जर आम्ही सारला तर गाव आणखी सुतासारखं व्हायला वेळ लागणार नाही. करते लोक महत्वाचे आहेत. बऱ्याच गावाला नेतृत्व विचार शून्य असल्यामुळं गाव भ्रष्ट झाले. तर तसं तुमच्या इथं नाही. सगळे सुजन आहेत, सुज्ञ आहेत, तरुण आहेत, उमतेत, अशी सगळी जागृतता आहे. तुम्ही माझेत, मी तुमचा आहे. या सदराखाली तुम्ही आमंत्रण दिलं. लाखो महाराज असताना माझ्यासारख्या फाटक्याला, बेअक्कल मूर्खाला तुम्ही बोलवता, हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. बरं, म्हणून झालेली वाङ्मयीन कीर्तन रूपी सेवा मौनानंद महाराजाच्या पवित्र चरणाला समर्पण करतो. तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात, त्यांना धन्यवाद देतो. मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण वर्ग सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळेजण एकदा हात वर करावर, ज्याला ज्याला हात आहेत ते. सगळेजण पांघरून, तोंड बांधून, कान बांधून बसले. शिवाजी महाराजाच्या काळात तुम्ही असते ना तर आपले गड किल्ले गेले असते. करा हात वर, ताट असे. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. ज्याने 2 हात दिले, सुंदर देह दिला, त्या रुक्मिणी पांडुरंगाचं भजन करायचंय. माऊली ज्ञानोबा तुकोबाचं भजन करायचंय. ज्ञानेश्वर हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. साधू संत आणि त्या सप्त्यामध्ये, चाल आजच्या दिवस राहू द्या, सप्त्यामध्ये यांनी मला असं सांगितलंय की सगळ्या दशनामपंथी आखाड्याचे साधू बोलवायचे, धर्मगुरू बोलवायचे. ती पण जिम्मेदारी सातपुते साहेब आणि मी 2 जण घेतो, काळजी करू नका. त्याच्या सोबत राजसत्तेतले जे लोक आहेत सर्व पक्षाचे, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले डझनभर मंत्री आणण्याची जिम्मेदारी मी एकला घेतो, काळजी करू. आमदार फिमदार सोडा, ते पायलीचे 50 आहे, ते आपोआप गर्दी पाहून पळत येते. ते आणू आपण, काळजी करू नका. छान उत्सव करायचा आहे, कामाला लागा. आजपासून तुम्ही सगळ्याजणी अमृत महोत्सवासाठी मौनानंद महाराजाच्या यायच्या मांघाऱ्या. सगळ्या लाडक्या बहिणीचा पैसा बाजूला ठेवा आणि ते कसा खिसा मारायचा हे तुमच्यापेक्षा भारतात दुसरं कोणालाही नव्हतं. ते तुम्हाला मौनानंद महाराज, देव जोडणे लागे तरी करावा अधर्म,
वातावरण चांगलं आहे, ते करायचं आहे. भेटत राहू, करत राहू, केलं पाहिजे. केल्याने होत आहे रे ते आधी केले पाहिजे. म्हणून झालेली सेवा थांबवतो. बोलत बोलत राहिलो. मी जर पुन्हा अवकातीवर येऊन कीर्तन केलं का तुम्हाला 2 घंटे अजून मांडी मोडू देत नाही. अजून मी तासावर आलोच नाही. फट्यानच चालत 2 तास 2.5 तास गेले. त्याच्यामुळे जाऊ द्या. विनोद हे सगळ्या गोष्टी हे आहेत. त्याच्यामुळे झालेली सेवा थांबवतो. संपर्कात राहा. भेटू पुढच्या वर्षीच्या सप्त्यात. काय जोशी महाराज ते गुरुबंधू आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. सगळे माझे आहेत. जवळजवळ 60-70 फोन आले मला 3 वाजल्यापासून. काय आता येता येता कुठला फोन आला होता त्या पिपळा चौरेचा कुठला तरी, हयातनगरची पोरं, हे सगळ्याचे फोन. तपोवन काय ते जोड परळीचे बरेच लांब लांबचे सगळेजण आले असतात. माझ्याच्याने भेटणं होणार नाही. भेटत राहू. मी प्रवासात आलो की तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे येतो. म्हणून इथूनच तुम्हाला राम राम बापा राम. मी तसंच म्हणणार होतो पण मला ते शोभलं नसतं. त्याच्यामुळे मी त्याला आवर घाल. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल हरे